महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे के हाथों नागपुर जिलाधिकारी कार्यालय संवाद सेतु व्हाट्सएप आईडी का लोकार्पण समारोह संपन्न हुआ, जिसमें जिलाधिकारी डॉक्टर विपिन निटनकर, पुलिस कमिश्नर रविंद्र सिंघल समेत अन्य गणमान्य भी उपस्थित रहे। इस वक्त पत्रकारों से बात करते हुए महसूल मंत्री ने कई मुद्दों पर बात की। आइए जानते हैं। नागपूरमध्ये मी याचा संपूर्ण आढावा घेतो आहे। आज जवळपास 13 बैठकी या 13 तालुक्यामध्ये काय काय नुकसान झालं आहे त्या संबंधीचा आढावा आहे। सोबतच आज जे 14 एप्रिल आहे नागपूरला दीक्षाभूमीचं जे स्थळ आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येणारे जी गर्दी आहे, जे आपले भाविक आहे, या ठिकाणी आमचं संविधान चौक आहे आणि ड्रॅगन पॅलेस आहे, या सर्व भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी आंबेडकर जयंती साजरी होणार आहे त्या ठिकाणी पोलीस व्यवस्था चोख राहावी, भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेतो आहे। ची बैठक आहे। सोबतच हनुमान जयंतीची या ठिकाणी शोभायात्रा असणार आहे, त्याबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत। या ठिकाणी आपल्या सिंचन विभागामध्ये जे विदर्भातल्या सिंचन विभागामध्ये जे गोसी खुर्द आहे, नागपूर आहे, याची एक बैठक मी घेणार आहे आणि जवळपास या ठिकाणी अशा अनेक बैठकीच्या माध्यमातून पण महत्वाचं काय आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत सर्व मंत्री महोदयांना की तातडीनं नुकसान जे झालं आहे शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसामुळं तातडीनं कलेक्टरकडे बैठक लावाव्या, तातडीनं सर्वेक्षण करावं आणि हा रिपोर्ट तातडीनं सरकारकडे सादर करावा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येईल। विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबियांना लुटारू म्हटलेलं आहे। आणखी टीका जी आहे ती मंगेशकर कुटुंबावर केलेली। कोणी? विजय वडेट्टीवार नाही, विजय वडेट्टीवार हे जरा आता ते नवीन पक्षनेते झाले विधानमंडळामध्ये, त्यांना आता थोडं प्रमोशन करून घ्यायचं आहे पक्षाकडनं। तर आता नानाभाऊ पटोले आणि त्यांची जरा आपसामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे, कोण लवकर बोलेल, काम लवकर बोलेल, कसं बोलेल। मला वाटतं वडेट्टीवारची आम्ही त्यांनाही सांगितलं मागच्या वेळी की जो काही रिपोर्ट शासनाकडे आहे, जे काही अहवाल शासनाकडे आलेले आहेत त्यावर शासन कारवाई करत आहे आणि शासनाने कारवाई केली आहे। खरं तर यांच्या काळातलं काढलं तर खूप मोठं त्यात राजकारण होईल। त्यामुळं जे काही झालं आहे पुण्यामध्ये लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे त्यावर शासनाने गंभीर कारवाई करण्याचा सुरू केलेला आहे। काही कारवाई झालेल्या आहे, पुढे होतील, पण लता मंगेशकर हॉस्पिटलचं जे काही त्या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह त्या चुका आहेत त्या चुका दुरुस्त करण्याकरता त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि शासन जी कारवाई करेलच त्यावर लक्ष दिलं। शासनाच्या कारवाईकडे जरा वडेट्टीवारांनी एकदा ते अहवाल वगैरे तपासून घेतला पाहिजे। प्रमुख नेते आहेत। कारण इसके लिए विशाल बम्बड़वार की रिपोर्ट। नागपुर शहर वासियों का पसंदीदा एग्जीबिशन न्यू स्टाइल एक्सक्लूसिव हैंडलूम एग्जीबिशन 12 मार्च से शुरू हो चुका है। जी हाँ, यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे देश के कोने कोने से प्रख्यात कई हैंडलूम, क्लॉथिंग, होम डेकोर, ज्वेलरी और फूड आइटम स्टॉल्स, वो भी 20% डिस्काउंट के साथ। एंट्री और पार्किंग बिल्कुल फ्री। अनोखी खूबसूरत चीजों से भरपूर ये एग्जीबिशन लोकेटेड है गणेश उत्सव ग्राउंड, भिंडे लेआउट, स्वावलंबी नगर, नागपुर में। टाइमिंग्स है सुबह 11 से रात 10 बजे तक। अधिक जानकारी हेतु संपर्क करें शारदा प्राजत ऑन 9822656077 एंड शाहरुख शेख ऑन 6350029715 पर।